सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गांजा तस्करांवर कारवाई केली गेली आहे. गोल्डन सिटी परिसरातील केशव तीर्थमधील गाळा क्रमांक 2 या ठिकाणी चौघांकडून 8,21,125 रुपयांचा 32 किलो 845 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून गुन्हा दाखल केला गेलाय. तर चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. रात्र गस्तीवर असलेल्या पथकानं गोल्डन सिटी परिसरातील केशव तीर्थमधील गाळा क्रमांक 2 या ठिकाणी छापा टाकून गांजा विक्री करण्याच्या उद्देशानं शुभम चंद्रकांत जाधव वय वर्ष 28, राहणार इंदिरानगर गल्ली क्रमांक 1 संगमनेर, विशाल अशोक गायकवाड वय वर्ष 22, राहणार जनतानगर गल्ली क्रमांक 1 संगमनेर, प्रथमेश अशोक पावडे वय वर्ष 22, राहणार इंदिरानगर गल्ली क्रमांक 4 संगमनेर आणि परवेज दाऊद शेख वय वर्ष 26, राहणार साई श्रद्धा चौक गल्ली नंबर 1 घुलेवाडी संगमनेर यांना ताब्यात घेतलाय. याच्यामध्ये 4 आरोपितांकडून जवळपास 32 ते 33 किलोचा गांजा आम्ही हस्तगत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या गांजाची रक्कम, एकूण रक्कम आहे 5 ते 6 लाखाच्या आसपास रक्कम जाते. तो गांजा हा कुठून आणला आणि कोणासाठी आणला होता याचा तपास चालू आहे. आज आरोपींना न्यायालयामध्ये रिमांडसाठी हजर केलं होतं. न्यायालयाने आता 4 आरोपींना पोलीस कोठडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये अजून कोणाकोणाच्या संगमनेरमध्ये सहभाग आहे त्याचा पूर्ण सहभाग कोणाकोणाचा आहे त्याचा माहिती घेणं आणि त्याचा तपास करून त्यांना अटक करायची प्रोसिजर चालू केली आहे. त्याच्यामध्ये अजून 2-3 दिवसामध्ये आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि कोण सहभागी आहे. त्यांच्याकडून 8,21,125 रुपयांचा 32 किलो 845 ग्रॅम वजनाचा गांजाही जप्त केलाय. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांमध्ये या चौघांवर गुन्हा दाखल झालाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करतायत. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.